विचारू का? मीच विचारते. काय हो, तुमच्या गाडीलाही उलट शिकून ठेवले वाटतं. काय? उलट चालायला जेव्हा बघावं तेव्हा मला बघून उलटच चालते की. कधी कधी उलट्या चालीनं सरळ रस्ता सापडतो. अच्छा, म्हणजे बोलणंही उलटच दिसतं की. नाही नाही, अगदी सरळ नाकासमोर. बरं एक विचारू ना? विचारा की. काय तुमचं माहेरचं गाव कोणतं? तुम्हाला का पंचायत? नाही, सहज. मग मी विचारू का? हो सहज. अगदी. हा, तुम्हाला आई आहे ना? बहीण? हो आहे. बायको? ती पण आहे. मग तुमच्या बायकोला रस्त्यात एकटं गाठून कुणी विचारलं तर ती काय म्हणेल? ती काय म्हणणार आहे? ती म्हणेल हलकट, मी नाजरा मेला. मी हिला नक्की कुठेतरी बघितलंय. कुठं बरं? अघनारी तुझा नकरान किती मार चक्रा बघ तरी माझ्याकडे ग नारी ग. आणि कसं सांग तुला ग जीव झाला खुला कहाली तू धड धड उडा. कालच्या पातूर अंधार होता अजूनही लागलं तर दिव नारी ग. अजूनही लागलं तर दिव. अगं फिरत बघत फिरत होतीस बरकर घालून कशी ग पोरी ग. आणि आज आंब्याच्या वनात आली लुगड नेसून अशी. अगं असं काय करते? सावटच नाही मेलं. शिळ काय घालतय गुंड काय घोळतय. शिळ काय घालतय गुंड काय घोळतय. काय काय करतय खाना खुना करतय खाना खुना. बरं नव्हय होता वटपणा. बरं नव्हय होता वटपणा. बरं नव्हय होता वटपणा. बरं नव्हय होता वटपणा. शिळ काय घालतय गुंड काय घोळतय. काय काय करतय खाना खुना करतय खाना खुना. बरं नव्हय होता वटपणा. बरं नव्हय होता वटपणा. अरे फट
मी पाटलोरी झाली अशी ग, याची खालवर झाली मिशी ग. अव डाव्या दंडला धक्का मारण किती हसते पुन्हा 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 करते खुना. अरे दा बरं नव्वय कावट पन्ना, बरं नव्वय कावट पन्ना. अरे फट नवराची फळही झाली, तशी अंगात भारी आली. जशी नवराची फळही झाली, तशी अंगात भारी आली. बाबू बघता जवानी फुलली काय माझा गुन्हा 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 करते खुना. कर जा बरं नव्वय कावट पन्ना, बरं नव्वय कावट पन्ना, बरं नव्वय कावट पन्ना, बरं नव्वय कावट पन्ना. शिळ काय घालतय, गुंड काय घालतय, काय काय करतय, खाना पुन्हा करतय, खाना पुन्हा. बरं नव्वय कावट पन्ना, बरं नव्वय कावट पन्ना, बरं नव्वय कावट पन्ना, बरं नव्वय कावट पन्ना. हो पाहुणा, हो इकडे कुठं? जरा बाईंना भेटायचं. अहो बाई कापड बदलत असत्याल. कापड बदलतात मग फारच छान. हो थांबा म्हणतो ना. हा गौरा तू झाले का नाही? हे तुला भेटायला कोण आले बघ. कोण आलंय ते? आम्हाला गौराबाईंना भेटायचं. मीच गौरा. तुम्ही गौराबाई? म्हणजे आता बोर्डावर नाचत होता त्या? वय मीच. कमाल आहे. काय काम आहे आपलं? आता आमचं काय काम असणार आहे? हे घ्या 500 रुपये आहेत. घाबरू नका. तुम्ही छान नाचलात म्हणून स्टेजवरतीच द्यायला येणार होतो, पण तिथं 4 चौघात तुम्ही अंगाला हात लावून घेत नाही म्हणे, म्हणून खाजगी आलो. घ्या ना ऍडव्हान्स. आता रात्रीच घ्या. आत्ता आठवलं. तमाशातली गौरा अगदी तशीच दिसते. तमाशातली गौरा? हो काय बोलताय मालक? तमाशातली गौरा कुठं? ती देशमुखाची सोडून. अहो का उगाच चंदनाच्या झाडाला बाबाचे साल चिटकावताय? अहो वारकरी घराने ज्या घरात टाळ कुठच्या तिथं टाळ शिरतील कसं? हा संशयाचं भूत उराव बसलं तर देशमुखाच्या घरासाठी सारा गाव माराय उठे. उग भात झाला मग त्या सोड नाही. सुगावा लागलाच पाहिजे. आणि एकदा का सुगावा लागला की देशमुख घराण्याच्या प्रतिष्ठेवर नांगर फिरलाच म्हणून समज. मला नांगराला जमतो काय आवश्यक? देशमुख एक शहाणा आणि तुम्ही 1.5 शहाणा. हा तुम्ही तुमचं बोला. माझं म्हणणं एवढंच की फॅक्टरीला ऊस घालण्यातच तुम्हा लोकांचं कल्याण आहे. त्यानंच तुम्ही घेतलेले आगाऊ पैसे फिटतील. ओंजळवर दाणे पिकवून नाही. आता कसं करायचं? आपल्याला तरी पटतं बाबा. काय पटतं या? अरे लेखान तुम्ही गावकरी आहे का बिनबुडाची भांडी आहे? चेअरमन तरी हो. अरे दोस्ती वाईट चालवायची आणि असे बावरून जाऊ नका. पटकन हो म्हणा आणि मोकळे व्हा. वाटल्यास पुढच्या सालची पट्टी मी तुम्हाला आगाऊ द्यायला तयार आहे. आणि हो तुम्हाला सरकारनं दिलेल्या खताचा कोठा मी दाम दुप्पट पैसे देऊन तुमच्याकडून विकत घ्यायला तयार. दाम दुप्पट. कमाल आहे.
पण हे धान्याचं खूळ मात्र डोक्यातून काढून टाका. आणि काय करा? ऊस ऊस पिकवा. शिवारा जिथं पडलेल तिथं ऊसच ऊस दिसला पाहिजे. आणि मग बघा, पैसाच पैसा. धान्याच्या कणग्या टोपल्या नोटाने भरून जातील. नोटाने. आणि त्याच नोटा चांगल्या शिजवून तिखट मीठ लावून आपल्या बायका पोरांना खायला घाला, असंच ना चेअरमन साहेब? देशमुख साहेब, असा वाकडा अर्थ काढून या गरीब भोळ्या बापड्या लोकांची दिशाभूल करू नका. मग आपल्याला काय म्हणायचं होतं? एवढं देखील कळण्याची अक्कल नाही ना तुम्हाला? अहो, हाच पैसा दिमाखानं घेऊन बाजारात जा आणि मनपसंत धान्य खरेदी करा. कुठलं? परदेशातून भीक मागून आणलं तेच ना? वा रे चेअरमन, चांगले आपल्या अकलेचे तारे तोडले. अरे, ज्यांनी स्वतःचं पोट मारून जगाला घास भरवावा त्यांना हे शिकवता? आणि काय रे, तुम्ही मुंडे हलवता? त्यांचं काय ऐका? अहो, नुसत्या शब्दानं गरिबी हटत नाही. माझं ऐकाल तर श्रीमंतच काय, पण मंत्र्याच्याही मांडीला मांडी लावून बसतात. मंत्र्याच्या मांडीचं काय महत्व सांगताय? ते दर इलेक्शनला आमच्या मांडीला मांडी लावून बसतात. हे बघा, मांडीचं सोडा, पोटाचं काहीतरी बोला. तेच सांगतोय मी. तुम्हा लोकांना जर खरोखरच सुखी व्हायचं असेल तर ऊस पिकवून साखर करा. साखर? देशाला साखर नकोय, भाकर पाहिजे. तुकडे मोडात. मी सांगितलेलं ऐकायचं नसेल तर सारी अडचणीचं नाव सांगून आगाऊ घेतलेली रक्कम उद्याच्या उद्याच परत करा. हा कुठला कायदा? पैसे जरूर मिळतील. यंदा आम्ही उसाचा गोळ करणार आहोत. तोपर्यंत थांबायला सवड नाही मला. आणि वसूल करू. वसूल? हो, वसूल. हंगामाला मजूर लावून ऊस तोडू. उसाऐवजी हात तुटतील. मळ्यात येऊन तर बघा. चला रे. बघितलं देशमुख घराण्याचा कसा दबदबा आहे लोकांत. लोक देशमुख तेव्हा धाकल्या भावाला तेवढं लगाम घाला असं चेअरमन साहेबांनी कानावर घालायला सांगितलं. नाही म्हणजे दोघांनी मी बरं हो. कसं बरं येऊ मी. काय झाली सभा? हो, भाषणाला टाळ्यांचा पाऊस पडला असेल. खूप आवडलं लोक. साहजिक आहे, शहरातून शिकून आलास. सरस्वती प्रसन्न आहे तुझ्यावर. शब्दांचा चमत्कार केलास, नमस्कार मिळवले. दादा, आज तुम्ही असं काय बोलताय? त्या चेअरमनच्या कुत्र्यानं तुम्हाला सळसळत्या रक्ताला भान नसतं वसू. तू विसरतोस. शब्दानं मन जुळतात तसे वैरही निर्माण होतात. आपण साधी माणसं, आपला रस्ता सरळ, आपण भलं, आपलं घर भलं. दादा, तुम्ही बोलताय एवढा स्वार्थ होता तर गावचं भलं करण्यात का हयात घालवली? का गावकऱ्यांना हरिभक्तीची चटक लावली, चांगुलपणाचा लढा लावला? तेच सांगतोय मी. मी कोड बोलून माणसं जोडलीत वसू, तू तोडू नकोस. दादा, मर्यादा सोडून बोलतोय, क्षमा करा. पण मी आधी गावचा आहे, मग घरचा.